कल्याण शहर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला मंडळाची बैठक गीता हॉल येथे संपन्न झाली। सदर बैठकीत उपनेते अल्ताफभाई शेख, उपनेते विजय साळवी, ज्येष्ठ शिवसैनिक व माजी स्थायी समिती सभापती बाळ हरदास, माजी महापौर रमेश जाधव, विधानसभा संघटक रवी कपोते, महिला कल्याण शहर संघटक सुजाता धारगळकर, उपसंघटक मिनल कांबळे, स्मिता जेवळकर, इंद्राणी विके, सुनीता लेकावले, राज्यलक्ष्मी अंगारखे, माजी नगरसेविका लीलाताई तरे, माजी नगरसेविका समिधा बासरे, जिल्हाधिकारी भिवंडी लोकसभा प्रजक्ता काटकर, सपना चौधरी, सोनाली पष्टे, कांचन खरे, वसंती धाडकर सह मोठ्या संख्येत कार्यकारी पदाधिकारी महिला मंडळ उपस्थित होत्या। तरी पण मी बोलतो ती संघटना सोडून गेली ती आपली दुश्मन झाली, एवढं नक्की आहे। दुसरं गोष्ट धारगळकरबाईंना आणि सांगेल मी, त्यांनी एक माझ्याकडे लिस्ट दिलेली आहे महिलांच्या पदाधिकाऱ्यांची। ती लिस्ट धारगळकरबाईंकडे मी देईल, त्यांनी बसून ते जे केलेले त्यांना कट करून तिथं नवीन नियुक्त्या करा, प्रत्येक वॉर्डवाईज करा, सगळ्यांना विचारात घ्या आणि ती लिस्ट आपण डिक्लेअर करून टाकू। कोणावरून कधी काम थांबत नाही आणि संघटना तर कोणावरून थांबणार पण नाही। आपल्याला हे बोलायला सगळ्यांना दिलं, सगळ्या गोष्टींचा उहापोह झालेला आहे। आपण परत एखादी कामाला जाऊया। साळवींनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या यादीच्या तयारीच्या मागे लागा, आपण लवकरात लवकर त्या हे करू। टिळक चौक शाखेमध्ये आमची एक अशी कार्यकर्त्यांची बैठक लावलेली आहे, तिथे आम्ही जितकी जुनी खोंड्या जातात तेवढी नवे रोपटे वाढत चालले। महिलांचा काही सुतोडा नाही। आज किमान 150-200 महिला इथं आल्या होत्या, अगदी तातडीत बोलवली तरी 200 महिला आल्या होत्या आणि सगळ्यांचं मत ऐकून घेतलं आणि सगळ्यांचं म्हणणं असेल ते गेले। आपल्याला अगदी जोराने आणि जोमाने काम करायचं, त्यामुळे या सगळ्या महिलांची सांगू आणि एकमेकांच्या सल्ला मसलतीने आम्ही आज सगळ्या आजची मीटिंग पार पाडली। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाचा महिलांचा एक छोटासा मेळावा होता। ही मीटिंग झाली, त्याच्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचं जो मनोबल आहे ते वाढवण्यासाठी ही मीटिंग झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागचं सगळं जे काही झालं आहे, जे कोणी लोक आपल्याला सोडून गेले त्यांच्याबद्दल विचार न करता केवळ भविष्याचा विचार करणं आणि आपल्या त्याची लढाई आपल्यासमोर उभी आहे, त्या लढाईसाठी पूर्णपणे शस्त्रसज्ज होण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी आणि महिलांची एकजूट वाढवण्यासाठी ही मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्याच्यामध्ये आम्हाला प्रमुख मार्गदर्शक बाळ हरदास साहेब होते, विजय साळवी साहेब होते, इतरही मान्यवर या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि या मीटिंगच्या माध्यमातून महिला वर्गाला हे समजून देण्यात आलं की ही वेळ आता उडी काढण्याची, मागे बघण्याची नाही, तर भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि भविष्यामध्ये जशा पद्धतीने तुम्ही उभं राहायचं आहे तुमच्यावरती ही संपूर्ण सेना अवलंबून आहे हे दाखवून देणारी ही मीटिंग आज या सभागृहात झाली आणि या सभागृहामधल्या प्रत्येक महिलेने हा निर्धार व्यक्त केला की आम्ही शिवसेनेसाठी जगतोय आणि शिवसेना या 4 शब्दांसाठी आम्ही जगतोय आणि या शब्दांमुळे आम्ही कुठल्याही लढाईसाठी सिद्ध आहोत आणि मला असं फार मनापासून वाटतं की ही लढाई जर कोणी जिंकू शकेल तर ह्या स्त्रीबरोबर जिंकू शकतो। ही महिला शक्ती, ही स्त्री शक्तीच हे युद्ध नक्की जिंकू शकेल आणि शिवसेनेची ही नारी शक्ती ह्या रणरागिणी महाराष्ट्रामध्ये नक्की बदल घडवून आणतील याबद्दल मला अजिबात शंका नाही। त्यामुळे या मीटिंगमधनं खूप
सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि भविष्यामध्ये आता जेव्हा आपण लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहतोय, वैशालीताई दरेकर आपल्या ह्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत आणि त्यांना अतिशय मोठं पाठबळ देण्याचं काम या महिला वर्गातून होईल अशी संपूर्ण खात्री मला आहे आणि त्यासाठी धन्यवाद मंडळावरही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.